नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाची अपडेट असणार आहे. व्हिडिओ हा स्किप न करता बघा. गावाणी हे पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध झाली आहे आणि काही ठिकाणी आपल्याला दुष्काळ नुकसान अनुदान हे वाटपसुद्धा झालेलं आहे आणि काही ठिकाणी उर्वरित जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई आता दुष्काळ अनुदान वाटप सुरू होत आहे. 2,443 कोटी निधी वितरित करण्यात येणार आहे आणि 22,000 सकट शेतकऱ्यांना आपल्याला दुष्काळ भरपाईही मिळत आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, कारण दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील 40 तालुक्यांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आता सरसकट मदत जाहीर झाली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी गावाने याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि लाभार्थी शेतकऱ्यांची लवकरात लवकर आपले कागदपत्र जमा करायचे आहेत. दुष्काळ नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान सरकार सरसकट रक्कम दिली जाणार आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील होण्यास काहीच अडचण नाही, कारण आचारसंहिता लागण्याचा आधीच या योजनेसाठी अधिसूचना आणि निधी मंजूर झाल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यात 2023मध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संपूर्ण राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे सरासरीच्या 50 ते 55% कमी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झाले होते आणि परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हातातून पीक हे गमावून गेले. शेतकऱ्यांच्या या संकटावरती तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने या वतीने नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये शेतकऱ्यांना 2,443 कोटी निधीचा मंजूर करण्यात आला आहे आणि त्यासाठी सुरुवातीला असणारी 2 हेक्टरपर्यंतची मर्यादा देखील राज्य सरकारने 3 हेक्टरपर्यंत वाढवली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2,443 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आणि 3 हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळत आहे. त्यामध्ये पिकानुसार शेतकऱ्यांना सरसकट रक्कम दिली जाणार असून त्याचे पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. तालुक्यांची यादी व त्याचप्रमाणे गावाने ह्या पात्रता यादी देखील शेतकऱ्यांना खाली पाहता येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये पात्र झालेल्या तालुक्यांची नावे खाली दिलेल्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या तालुक्याचे नाव पाहू शकता आणि नाव असल्यास या शेतकऱ्यांची पाहणीद्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली होती आणि त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर सदरी रक्कम ही DBTद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे मात्र शेतकऱ्यांना आधार कार्डला बँक खाते लिंक असणे अनिवार्य असणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला बँक खाते नसेल अशा शेतकऱ्यांना ही रक्कम देण्यात येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन पात्रता यादी तपासायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही पात्र असल्यास आवश्यक सर्व कागदपत्र जमा करायची आहेत. शेतकऱ्यांना मिळणारे नुकसान भरपाई पिकांपासून देण्यात येणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही पीक पाहणी करताना तुमच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकांनुसार तुम्हाला सदरी रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून निधी देखील वर्ग करण्यात आला आहे आणि त्यामुळे जे शेतकरी आपले सर्व कागदपत्र जमा करतील त्यांना सदरी नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर तुम्ही अधिसूचना पाहून तुमच्या तहसील कार्यालयात जायचे आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावाची पात्रता यादी पाहता येणार आहे. यामध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला तुमचं खालील कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. 7 उतारा, 8 आधार कार्ड, बँक पासबुक, स्वयं घोषणापत्र हे कागदपत्र तुम्हाला तिथे सबमिट करावे लागणार आहेत. आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितकं शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी.